हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि खरं तर आज मी तुमच्यासोबत दोन खूप सुंदर अशा बाही डिझाईन शेअर करणार आहे. बऱ्याचदा आपल्याला साडीनुसार ब्लाऊजनुसार बाही डिझाईन कशी बनवावी सुचत नाही. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठली बाही डिझाईन बनवावी जेणेकरून आपला ब्लाऊज साडी खूपच सुंदर दिसेल. सो आज टोटल मी तुमच्यासोबत ह्या ज्या काही दोन बाही डिझाईन शेअर करणार आहे. खरं तर त्या दोन्ही बाही डिझाईनची मी तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधल्या बाही डिझाईन सहजच बनवता येईल. आणि याची पद्धत इतकी सोपी आहे की बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल, याआधी अशा बाही डिझाईन्स बनवलेल्याच नसतील, तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशा डिझाईन सहज बनवता येईल. ठीक आहे, सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशा छान छान बाही डिझाईन्स बनवणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की ही आहे बाही. ऍक्च्युली बाहीसाठी आपण हे फॅब्रिक घेतलेलं आहे आणि अस्तरवर जी बाही आहे ना, तर ती आपण इथे ऑलरेडी कटिंग करून घेतलेली आहे. तर सगळ्यात आधी मी या बाहीचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी हे सहजच लक्षात यावं यासाठी. सो बघा, मग ही जी काही बाही आहे तर याची जी काही बाही लांबी आहे तर ती टोटल आहे खरं तर 9.5 आणि त्यामध्ये आपण अर्धा इंच मार्जिन एक्स्ट्राचं ऍड केलेलं, म्हणजे असं आपण टोटल 10 इंचाला इथे मार्किंग करून घेतली. त्यानंतर इथे बाहीची घडी होती 8 इंच आणि तयार झालेली आहे आपली 7 इंच. आणि बाही ही कोपऱ्यापर्यंत आहे, त्यामुळे याची कॅप हाईट घेतलेली आहे आपण 3 इंच. सो बघा, मग रेग्युलरली ज्या पद्धतीने आपण बाही कटिंग करत असतो सेम त्याच पद्धतीने ही मापे टाकून आपण इथे कटिंग करून घेतली आहे. आता डिझाईनसाठी आपल्याला खरं तर खालून 3.5 किंवा 3 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे. ऍक्च्युली ते तुमच्यावर सुद्धा डिपेंड आहे तुमची बाही लांबी किती आहे. तर इथे मी 3.5 ला मार्किंग केली. त्यानंतर इकडून आपण 2 आणि 2.5 इंचाच्या अशा 2 मार्किंग करून घेऊयात आणि आपला शेप जिथे मॅच होईल तिथे आपण ही मॅच करूयात. आणि बघा, मग ह्या पद्धतीने कर आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आपण इथे शेप ड्रॉ केलेला आहे. आता हा शेप मी थोडासा डार्क करते, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओमध्ये मार्किंग सहजच लक्षात यावं यासाठी. ठीक आहे, सो बघा, मग अशा पद्धतीने मार्किंग झालेली आहे. आता जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपण इथे कटिंग करून घेऊयात. आता कटिंग करताना बघा, इथून मी स्टार्ट केलेला आहे आणि बरोबर आपला जसा शेप आहे ना त्याच पद्धतीने मी इथे कटिंग करून घेतली. ठीक आहे, सो बघा, मग फायनली अशा पद्धतीने आपली बाहीची इथे कटिंग झालेली आहे. सो आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात. तर जो काही वरचा पोर्शन आहे त्यासाठी आता सध्या आपण इथे फॅब्रिक घेणार आहोत, मेन फॅब्रिक. आणि मग पुढे तुम्हाला मी सांगते कशा पद्धतीने खालचा पार्ट सेपरेट तयार करायचा आणि तो कसा जोडायचा ते. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टिचिंगला सुरुवात करूयात. तर बघा, मग सगळ्यात आधी काय करायचं, हा पार्ट मी ह्या पद्धतीने ठेवलेला आहे आणि ते सेंटरला कट मारले. त्यानंतर इकडच्या साईडने जिथून ओपन पार्ट आहे ना तिथून 5 इंचाची आपल्याला इथे मार्किंग करायची आहे, खाली आणि वरती दोन्ही साईडला. आणि तिथे सुद्धा आपल्याला किंचितचा कट मारून घ्यायचा आहे. ठीक आहे, आता जिथे कट मारलेला आहे तिथून आपल्याला इथे प्लेट्स टाकायला सुरुवात करायची आहे. सो बघा, मग ह्या पद्धतीने अगदी छोट्या छोट्या प्लेट्स व्यवस्थित सेट करत आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. जर एक एक प्लेट सेट करत करत तुम्ही वरच्या साईडला एक एक पिन लावली तरी सुद्धा चालणार आहे, किंवा फक्त सध्यापुरतं असं व्यवस्थित प्रेस केला आणि मग नंतर आपण पुन्हा वरच्या साईडने म्हणजे खालच्या प्लेट झाल्यावर वरचा पार्ट सुद्धा आपण इथे सेट करू शकतो. मग तुम्हाला कसं वाटतंय सोपं, त्या पद्धतीने तुम्ही इथे नक्कीच करू शकता. ठीक आहे, सो बघा, मग मी संपूर्ण आता जिथे बघा 5 इंचाची मार्किंग केली होती आणि कट मारला होता तिथून सुरुवात केलेली आहे. तर दुसऱ्या कटपर्यंत आपल्याला आता इथे या प्लेट्स टाकून घ्यायच्या. खरं तर ह्या प्लेट्स तुम्हाला किती जवळ हव्या आहेत, किती लांब हव्या आहेत, छोट्या मोठ्या, हे टोटली तुमच्यावर डिपेंड आहे की तुमच्याकडे किती फॅब्रिक अवेलेबल आहे. कारण ह्या प्लेट्ससाठी आपल्याला भरपूर सारा कपडा लागत असतो. सो त्यामुळे मग जेवढा कपडा असेल त्यानुसार तुम्ही प्लेट्स सेट करायच्या. आता खालच्या साईडने प्लेट्स व्यवस्थित झालेल्या आहे, त्याच प्लेट्स आता वरच्या साईडला सेट करत करत मी इथे टीप मारून घेते. सो अगदी व्यवस्थित सावकाश एक एक प्लेट्स व्यवस्थित सेट करायची आणि मगच टीप मारायची आहे. कारण की आता ह्या प्लेट्स व्यवस्थित सेट झाल्या तरच आपल्या पुढच्या डिझाईनला व्यवस्थित लुक येणार आहे, नाहीतर मग
फिनिशिंग वगैरे जर व्यवस्थित आली नाही तर मग डिझाईनचा काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे असंही मी प्रत्येक वेळेस कुठलीही डिझाईन असो संपूर्ण कटिंग स्टिचिंग करताना फिनिशिंगच्या खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर करत असते. तर तुम्ही सुद्धा ह्या टिप्स अँड ट्रिक्स आवर्जून फॉलो करायचे आहे. आणि बघा मग फायनली आपण ह्या प्लेट्स अगदी व्यवस्थित सेट केल्या. त्यानंतर बघा जिथे फॅब्रिक तुम्हाला कमी जास्त वाटते तर तिथे कट करून ते व्यवस्थित सेम करून घ्यायचं आहे. सो बघा मग ह्या साईडने माझं व्यवस्थित झालेलं आहे. आता इकडच्या साईडचं सुद्धा आपण कट करून घेऊयात आणि मी ते व्यवस्थित सेटही करून घेतलेलं आहे. ठीक आहे. सो आय होप सो इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात. तर बघा मग हा वरचा पार्ट आपल्याला ह्या पद्धतीने इथे ठेवायचा आहे आणि साधारणतः 1/2 इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. ठीक आहे. टीप मारताना मार्जिन अजिबात कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची आहे, कारण इथे आपण कॅनव्हास पेपर वगैरे यूज केलेला नाहीये. सो आता आपण जी टीप मारणार आहोत त्यावरच आपलं फिनिशिंग लुक सगळं डिपेंड आहे. त्यामुळे मग अगदी सावकाश. आणि त्यानंतर बघा किंचितचं जे काही आपलं एक्स्ट्राचं मेन फॅब्रिकचा पार्ट आहे तर तो सुद्धा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. सो बघा मग अशा पद्धतीने मी इथे कट करून घेतलं. त्यानंतर इथे 2-4 कट्स मारायचे आहे, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळ व्हावा. त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि कट्स मारून झाल्यावर अलगद असं आपल्याला हे खरं तर इथे सरळ करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मग खालच्या साईडला द्यायची आहे आपल्याला दाबटीप. सो बघा मग आता इथे दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की आपला अस्तरचा जो काही आतला कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली बाहीची फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगसाठी ही खूपच महत्त्वाची टिप्स आहे, तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे. आणि बघा मग फायनली अगदी परफेक्ट अशी मी इथे दाबटीप देऊन घेतली. आता यानंतर आपल्याला अस्तरची बाही मेन फॅब्रिकला कडेकडेने ह्या पद्धतीने जोडून घ्यायची. जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, प्लेट्स आपल्या दुमडल्या जाणार नाही. तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टींची खरं तर आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. आणि फायनली असं परफेक्ट आपण जोडून घेतलं. आता जोडून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते कट करून परफेक्ट मापाचा आपला बाहीचा हा वरचा पार्ट आपल्याला इथे रेडी करून घ्यायचा आहे. कारण तुम्हाला असंही सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो. सो म्हणूनच मग इथे सुद्धा आपण ते एक्स्ट्राचं कट करून घेतलं आणि परफेक्ट असा हा पार्ट रेडी करून घेतला. बघा फिनिशिंग वगैरे अगदी परफेक्ट आली. त्यानंतर हा खालचा पार्ट आपण रेडी करून घेऊयात. त्यासाठी बघा हा प्लेन कपडा मी घेतलेला आहे. ब्लाऊज पीस मधला वर्कवाला कपडा तुम्ही यूज केला तरी सुद्धा चालणार आहे. आणि 1/2 इंच एवढं एकसारखं मार्जिन ठेवत सिंपल अशी आपण इथे टीप मारली. मेन फॅब्रिक खाली आहे लक्षात राहू द्या. आणि वरच्या साईडला आपण आपला अस्तरचा पार्ट इथे ठेवलेला आहे. त्यानंतर मग हे कट करून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं. आणि इथलं खालचं सुद्धा जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते आपण कट करून घेऊयात. आणि त्यानंतर हा पार्ट ह्या पद्धतीने सरळ करून आता इथे खालच्या साईडला सुद्धा आपल्याला द्यायची आहे दाबटीप. सो बघा मग आता इथे सुद्धा दाबटीप देताना अस्तरचा आतला कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगसाठीच्या ह्या छोट्या मोठ्या टिप्स तुम्ही आवर्जून फॉलो करायच्या. ठीक आहे. दाबटीप झाल्यानंतर कडेकडेने अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कटिंग करताना कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. ठीक आहे. सो बघा फायनली अशा पद्धतीने आपण जोडून घेतलं. आता हे जोडून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते सुद्धा आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे आणि परफेक्ट असा हा पार्ट रेडी करायचा आहे. सो बघा मग मी अगदी व्यवस्थित तंतोतंत इथे कट करून घेत आहे. आणि बघा मग फायनली आपला हे एक्स्ट्राचं कट करून हा जो काही खालचा पार्ट आहे तर तो तयार झाला. आता वरचा पार्ट आणि खालचा पार्ट आपल्याला इथे एकमेकाला जोडून घ्यायचा आहे. तर दोन्ही पार्टचा जो काही सेंटर पार्ट आहे तर तो एकमेकाला व्यवस्थित मॅच करायचा आहे. आणि मग आपल्याला सिंपल अशी टीप मारायची आहे. इथे आपण एक पिन लावून घेऊ शकतो, जेणेकरून स्टिच करणं सोपं जाईल. आणि जरी पिन नाही लावली तरी सुद्धा आपण डायरेक्ट इथे स्टिच करू शकतो. आणि साधारणतः 1/2 इंच एवढं फक्त आतल्या साईडने आपलं फॅब्रिक राहील अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचं आहे. ठीक आहे. सो बघा मग अगदी व्यवस्थित आणि काळजीपूर्वक आपण हे पार्ट इथे टीप मारून जोडून घेतलेले आहे. आता हे जोडून झाल्यानंतर इथे आपल्याला लेस लावायची आहे. तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस लावू शकतात, बट इथे मी गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे. तर अगदी जो आपला शेप आहे ना त्या शेपवरच आपल्याला इथे लावायचा आहे, म्हणजे वरचा पार्ट आणि खालचा पार्ट आपण जिथे जॉईन केला ना अगदी
त्यावरच. आणि इथे कॉर्नरवर म्हणजे कोपऱ्यावर मध्यभागी बरोबर लेस आपल्याला तिरकी अशी क्रॉसमध्ये फोल्ड करून लावायची आहे, जेणेकरून आपल्या बाहीचा शेप बिघडायला नको. सो बाहीचा शेप अगदी व्यवस्थित मेंटेन राहण्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. सो बघा मग फायनली अगदी परफेक्ट असं व्यवस्थित इथे आपण ही लेस लावली. आता ह्या लेसला दुसऱ्या साईडने सुद्धा टीप देऊन घ्यायची आहे. ॲक्च्युली मी नेहमीच सांगत असते, तुमची लेस जाड बारीक कशीही असो, शक्य असल्यास दोन्ही साईडने टीप द्यायची. त्याचे 2-3 फायदे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही आणि त्याहीपेक्षा मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग खूपच सुंदर येते. ठीक आहे. सो बघा मग आता खालच्या साईडला सुद्धा आपण कॉर्नरवर इथे ही लेस लावून घेतलेली आहे आणि या लेसला सुद्धा दुसऱ्या साईडने टीप द्यायची. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार दुसरी कुठलीही लेस यूज करू शकता. ठीक आहे. सो बघा मग फायनली अशा पद्धतीने आपण हे जोडून घेतलेलं आहे. कडेचं जे काही एक्स्ट्राचं होतं तर ते मी इथे कट करून घेते आणि प्रॉपर अशी आपली थोडी वेगळ्या पद्धतीची ही डिझाईन तयार झाली. आता इथे सेंटरला ना आपण इथे बटन लावू शकतो, गोल्डन लावू शकतो किंवा एखादं कॉन्ट्रास्ट कलर जो साडीला वगैरे किंवा ब्लाऊजला मॅच होतोय असं तुम्हाला वाटत असेल तर तसं सुद्धा तुम्ही इथे नक्कीच बटन यूज करू शकता. सो मी तुम्हाला गोल्डन बटन हे ठेवून दाखवते कसं दिसतंय ते. आणि त्यानंतर मग मी कॉन्ट्रास्ट इथे खरं तर ना छान असं राणी कलर म्हणजे गुलाबी कलरचं बटन्स यूज करणार आहे. सो बघा मग मी ते गुलाबी कलरचे लावलेले आहे, त्यामुळे सुंदर लुक आलं. तर जवळून लुक दाखवते बाहीचं म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. सो बघा मग फायनली खूप छान असं कलर कॉम्बिनेशन सहित आपण प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित ही मस्त अशी पफ बाही म्हणू शकता तुम्ही, ते फुगा बाही वगैरे म्हणू शकतात, छान अशी रेडी करून घेतलेली आहे. ती सुद्धा थोड्या वेगळ्या पद्धतीमध्ये, कारण बऱ्याचदा काय होतं ना की त्याच बाही डिझाईन बनवून कंटाळ येतो. सध्या कोपऱ्यापर्यंत बाहीचा सुद्धा खूप ट्रेंड चालू आहे. सो अशा वेळेस तुम्ही ही बाही नक्की ट्राय करून बघू शकता. नक्कीच या छानशा बाहीमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी काही बाही आहे त्याची संपूर्ण कटिंग स्टिचिंग मी तुम्हाला अगदी सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेले आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी बाही डिझाईन सहजच बनवता यावी यासाठी. सो ही बाही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. नक्कीच ह्या छानशा बाहीमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कस्टमरला सुद्धा नवीन बाही डिझाईनची आयडिया हवी असते, तर ही आयडिया तुम्ही नक्कीच देऊ शकतात. आय होप सो आपली आजची ही डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला नक्कीच आवडेल. बघा अशी रेडी झाल्यावर फोल्ड झाल्यावर ह्या पद्धतीने दिसणार आहे. सो सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची बाही सुद्धा मी रेडी करून घेते आणि तुम्ही आपली आजची बाही डिझाईन अशी नक्की ट्राय करून बघा. आय होप सो आपली आजची ही बाही डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला नक्कीच आवडेल. ठीक आहे. तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाऊज पीस आणि छान अशी त्याची बॉर्डर आहे, तर ती आपण कट करून सेपरेट केलेली आहे. आणि यापासून आज आपण खूप छान लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली बाही डिझाईन बनवणार आहोत. तर हा जे काही फॅब्रिक आहे तर हे खरं तर नेटचं आहे. तुम्ही कुठलंही फॅब्रिक या डिझाईनसाठी इझिली यूज करू शकतात. आता याची रुंदी आणि लांबी कशी आहे तर ते सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार बाहीची कटिंग मार्किंग स्टिचिंग कशी करावी हे सहजच लक्षात यावं यासाठी. त्याचबरोबर याची जी काही बॉर्डर आहे तर ती आहे 1.25 ते 2 इंचाची आहे. साईडने आपण थोडीशी फोल्ड करणार आहोत, त्यानुसारच मी वरचा जो काही पार्ट आहे तर त्याची कटिंग करून घेतलेली आहे. तर तुम्हाला सुद्धा बाही लांबी किती हवी आहे त्यावर ते डिपेंड आहे. तर याची बघा जी काही लांबी आहे तर ती टोटल मी 9 इंच घेतलेली आहे. त्यानंतर याची जी काही लांबी आहे तर ती घेतलेली आहे 20-21 पर्यंत. हे बघा इथे 20 आहे. डबल फोल्ड कपडा केलेला आहे, हा पॉईंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात राहू द्या. त्यानंतर इथून 4.5 ला मार्किंग करायची आहे. सो मग मी इथे मार्किंग करून घेते आणि इथे मार्किंग केल्यानंतर आता आपल्याला इथे बाहीचा शेप द्यायचा आहे. तर तो शेप देण्यासाठी आडवी पुन्हा एक मार्किंग करायची आहे 5 ते 5.5 इंचापर्यंत. तर मी इथे 5.5 ला मार्किंग करून घेतली, दोन्ही पण लेवलमध्ये, म्हणजे खाली सुद्धा आणि वरच्या साईडला सुद्धा. आणि आता हे पॉइंट जॉईन करून आपण जशी बाहीचा शेप देत असतो त्या पद्धतीनेच इथे शेप आपल्याला ड्रॉ करायचा आहे. बघा अगदी फेंट शेप इथे मी ड्रॉ केलेला आहे. आता ही जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आहे. सो आपण इथे कटिंग करून घेऊयात. व्हिडिओमध्ये जर मार्किंग तुम्हाला क्लिअर दिसत नसेल तरी सुद्धा तुम्हाला कटिंग दिसत आहे, कारण की नेमकी व्हिडिओमध्ये तो चॉक खूप फेंट दिसत आहे, हे माझ्या तेव्हा लक्षात आलं नाही. पण बघा कटिंग अगदी स्लो दाखवलेली आहे, जेणेकरून तुम्हाला मार्किंग कटिंगची आयडिया यावी यासाठी. आणि अशा पद्धतीने बघा परफेक्ट अशी बाहीची आपण इथे कटिंग करून घेतलेली आहे. तुम्ही सुद्धा सेम ह्याच पद्धतीने केली तरी सुद्धा परफेक्ट अशी नक्कीच
बाही तयार होणार आहे. आणि बघा जिथे मार्किंग केली होती 5 5.5 ला तिथे मी छोटासा कट मारलाय, वरती पण खाली पण, म्हणजे पुढची बाही जी काही आहे तर ती स्टिच करताना आपल्याला अंदाज यावा यासाठी. आता बघा फायनली ह्या पद्धतीने बाहीची जी काही आपली मार्किंग आणि कटिंग होती तर ती झालेली आहे. तर आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जिथे काही छोटे छोटे कट्स मारलेले आहेत तर तो पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर जी काही बॉर्डर काढलेली आहे तर ती सुद्धा आपल्याला जॉईन करायची आहे. तर सगळ्यात आधी बघा जिथून कट मारले तिथून आपल्याला ह्या पद्धतीने प्लेट्स टाकत टाकत इथे टिप मारून घ्यायची आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्लेट्स मधलं अंतर कमी जास्त होऊ देऊ नका. जर का ते कमी जास्त झालं, वर खाली झालं तर मग सगळी फिनिशिंग बिघडेल. सो त्यासाठी आपल्याला अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सावकाशपणे ह्या प्लेट्स व्यवस्थित सेट करत करत इथे टीप मारून घ्यायची आहे. जर तुम्हाला इथे क्रॉसमध्ये म्हणजे थोडेसे खालच्या साईडनी सरळ, वरच्या साईडनी उलट्या जर प्लेट्स टाकायच्या असेल तर तशाही टाकू शकतात. पण इथे आपण अगदी व्यवस्थित सरळ अशा प्लेट्स टाकून घेणार आहोत. आणि जे काही कट्स मारलेले होते तर तेवढ्याच पोर्शनमध्ये आपल्याला ह्या प्लेट्स इथे बसवायच्या आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली खालच्या साईडने आपण प्लेट्स टाकून घेतलेल्या आहे. आता यानंतर काय करायचं आहे, ही जी काही बॉर्डर आहे तर ती आपल्याला किती पुरते तर ते चेक करायचं आहे. आणि म्हटल्याप्रमाणे आपल्याला इथे जॉईंट द्यावा लागणार आहे. सो मग एक बॉर्डर सरळ, त्यावर दुसरी उलटी ठेवली, सिंपल टीप मारली, त्यानंतर ओपन करून यावर दाब टीप द्यायची आहे, जेणेकरून कुठे जॉईंट आहे हे लक्षात येणार नाही आणि फिनिशिंग सुद्धा आपली अगदी प्रॉपर यावी. त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. आता यानंतर काय करायचं आहे, ही जी काही बॉर्डर आहे ना तर यासाठी आपल्याला थोडंसं अस्तर लागणार आहे. तर मग मी इथे मॅचिंग अस्तर कट करून घेते. जेवढी बॉर्डर आहे ना त्यानुसारच सगळ्यात आधी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली, जेणेकरून आपली बॉर्डर तिरकी वगैरे व्हायला नको, वर खाली व्हायला नको. त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. आता हे कटिंग झाल्यानंतर बघा मी ह्या पद्धतीने बॉर्डर ठेवलेली आहे आणि अगदी त्याच लेवलमध्ये अस्तर इथे कट करून घेतलं. आता कटिंग केलेलं अस्तर आपल्याला ह्या बॉर्डरला जोडून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने. ठीक आहे. आता काय करायचं आहे, सगळ्यात आधी आपल्याला ही जी काही बॉर्डर आहे तरी ह्या पद्धतीने आतल्या साईडने फोल्ड करून टीप मारायची आहे. कारण जर का आपण आधी सरळ टीप मारली आणि मग आतल्या साईडने जर फोल्ड केली तर खूप सारी बॉर्डर आपली इथे खराब होईल. आणि ऑलरेडी खालच्या साईडने बॉर्डर अगदी प्रॉपर फिनिशिंग सहित आहे, त्यामुळे मग अस्तरच फोल्ड करून लावायचं आहे. जर दोन्ही साईडने जर फिनिशिंग सहित बॉर्डर रेडी नसेल तर मग आधी ती फिनिशिंग सहित तयार करायची. एक साईडने बरोबर जोडून घेतल्यानंतर एक्स्ट्राचा कट करायचा आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आता आपल्याला ही बॉर्डर व्यवस्थित टीप मारून जोडून घ्यायची. त्यानंतर हा जो काही पार्ट आहे ना तिथे आपल्याला बघा म्हणजे फक्त जी काही बॉर्डर आहे तर ती सरळ ठेवायची, त्यावर आपला हा जो काही प्लेटेड पार्ट होता वरचा तर तो ठेवून साधारणतः पाव इंच एवढंच मार्जिन ठेवत आपल्याला हा पोर्शन ह्या बॉर्डरला जोडून घ्यायचा आहे. जोडताना आपल्या प्लेट्स वरखाली होणार नाही, ज्या आपण टीप मारताना ठेवलेल्या आहे अगदी तशाच येईल याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आणि बघा अगदी तंतोतंत आपण इथे जोडून घेतलं. आता हे जोडून झाल्यानंतर हा पार्ट ह्या पद्धतीने सरळ करायचा आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला एक दाबटीप देऊन घ्यायची आहे. लक्षात राहू द्या आता इथे दाबटीप देताना सुद्धा अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक फिनिशिंग अगदी परफेक्ट राहील याची म्हणजे यावर लक्ष देत आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. तुम्ही सुद्धा दाबटीप देताना अगदी व्यवस्थित सावकाशच द्यायची आहे. असंही मी संपूर्ण बाहीची कटिंग स्टिचिंग करताना खूप काही महत्त्वाच्या टिप्स सांगत आहे फिनिशिंगसाठी, तर त्या तुम्ही आवर्जून फॉलो करायच्या आहे. कारण मी नेहमीच सांगत असते फक्त डिझाईन बनवणंच महत्त्वाचं नसतं, तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. त्यानंतर बघा ह्या पद्धतीने आतलं अस्तर फोल्ड करत आपल्याला इथे सिंपल टीप द्यायची आहे. ही टीप आपली बरोबर दाबटीपवर येईल याची काळजी आपल्याला घ्यायची आहे, जेणेकरून आपली फिनिशिंग अगदी व्यवस्थित मेंटेन राहावी यासाठी. आणि बघा मग किती परफेक्ट असं आपण हे जोडून घेतलेलं आहे. आता हे जोडून झाल्यानंतर एक्स्ट्राचं मी इथे कट करून घेते दोन्ही साईडचं. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपली ही बॉर्डर ह्या प्लेट्सला अगदी परफेक्ट अशी जोडून झालेली आहे. आता यानंतर ह्याच प्लेट्स आपल्याला वरच्या साईडने सुद्धा सेट करून घ्यायच्या आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वरच्या साईडनी सेट करताना खालच्या साईडच्या जशा फोल्डेड प्लेट्स आहे म्हणजे त्याचं डायरेक्शन जे आहे ना तेच डायरेक्शन आपल्याला इथे ठेवायचं आहे. उलटं वगैरे करण्याची गरज नाहीये. असंही पफ वगैरे अगदी परफेक्ट येणारच आहे. फक्त आपल्याला काळजीपूर्वक ह्या स्टेप्स फॉलो करायच्या आहे, कारण की प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित आपल्या ही बाही इथे तयार व्हावी यासाठी. कारण फिनिशिंग जर व्यवस्थित आली तरच आपला ब्लाऊज बाही डिझाईन परफेक्ट असं दिसणार आहे.
सो त्यामुळे अगदी व्यवस्थित एक एक प्लेट सेट करत करत इथे टीप मारायची आहे. आणि तुम्हाला लक्षात येईल मी सुद्धा अगदी प्रॉपर असं इथे ह्या प्लेट सेट करून घेत आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही आधी सेट करून इथे पिना लावू शकतात आणि त्यानंतर सुद्धा टीप दिली तरी सुद्धा चालेल, किंवा प्लेट सेट करत करत कंटिन्यू टीप मारली तरी सुद्धा चालेल. म्हणजे जसं तुम्हाला इझी वाटेल त्यानुसार तुम्ही ही स्टेप फॉलो करू शकतात. आणि बघा मग सगळ्या प्लेट्स व्यवस्थित सेट केलेल्या आहे. ठीक आहे. नंतर ते इस्त्रीने अजून व्यवस्थित सेट करून घेतलं तरी सुद्धा चालेल, पण फॅब्रिक जरा नेटचं आहे त्यामुळे मग मी हातानेच इथे सेट केलं. त्यानंतर जे काही किंचितचं एक्स्ट्राचं होतं कडेकडेचं तर ते कट करून परफेक्ट असा बाहीचा शेप आपल्याला इथे सेट करायचा आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने प्लेट्स अगदी परफेक्ट अशा आपल्या सेट झालेल्या आहेत. आणि फायनली ट्रेंडिंग अशी पफ बाही म्हणा, फुगा बाही म्हणा, आपली इथे फायनली कंप्लीट झालेली आहे. सो मी थोडंसं जवळून लुक दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. सो बघा मग फायनली छान अशी डिझायनर बॉर्डर वापरून आपण खूप छान अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली इथे ही पफ बाही, तुमच्या भाषेत फुगा बाही, तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही इथे म्हणू शकतात. आणि सध्या म्हणण्यापेक्षा खूप म्हणजे नेहमीच जरा पफ बाही फुगा बाहीचं खूप ट्रेंड चालू आहे त्यामुळे ब्लाऊज खूप उठून दिसतो. सो अशी बाही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करा. नक्कीच छान डिझायनर पार्टीवेअर तुमचा ब्लाऊज तयार होईल. असं ही संपूर्ण कटिंग स्टिचिंग अगदी सोप्या पद्धतीने सावकाश सांगितलेलं आहे. नक्कीच या छानशा बाही डिझाईनमुळे आपल्या साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं युनिक लुक येईल. सो अशी बाही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि ह्या छानशा बाही डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकतात. आय होप सो आपली आजची ही बाही डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला नक्कीच आवडेल. ठीक आहे. सो मग या पद्धतीने नक्की स्टिच करून बघा आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो मग अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली छान अशी पफ बाही फुगा बाही तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा या नवीन छानशा डिझाईनची आयडिया तुम्ही नक्कीच देऊ शकतात. ओके. सो बघा मग खरं तर फायनली आज मी तुमच्यासोबत जे शेअर केलेलं आहे ते तुम्हाला समजलं असेल. असंही मी अगदी सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.